शेतकऱ्याला तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात 100हून अधिक मृत्यू झालेले आहेत आणि जवळपास 2000च्या वर जनावरं दगावलेली आहेत. शेतकरी चोही बाजूनं संकटात आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था जवळपास 5 वर्ष मागे येईल अशी शक्यता सगळीकडून वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सरकारकडून तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. सरकार ओला दुष्काळ जाहीर करेल किंवा इतरही काही गोष्टी हाती घेईल, परंतु 15 ते 20 दिवसामध्ये शेतकऱ्याला चांगल्यात चांगली म्हणजे कोल्हापूरच्या धर्तीवर सगळेजण म्हणतात, परंतु कोल्हापूरचे नियम कुणालाच माहीत नाहीत. कोल्हापूरच्या नियमामध्ये असं त्यावेळेसच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली होती की ज्या शेतकऱ्यांना कर्ज आहे त्यांचं कर्ज माफ झालं होतं. ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्ज नाही परंतु त्यांच्या वावरामध्ये पूर आलेला होता त्यांना NDRFच्या 3 पट रक्कम अनुदान म्हणून दिलं होतं. अशा प्रकारची मदत सरकार करणार आहे का? ज्यांची गुरंढोरं वाहून गेलीत परंतु पंचनामे होत नाहीत अशाही शेतकऱ्यांना त्यांनी त्यावेळेस मदत दिली होती. फडणवीस साहेबांना आम्हाला एवढीच विनंती करायची आहे की तुम्ही 2019मध्ये केंद्र सरकारकडे जवळपास 4700 कोटी रुपयाची मागणी केली होती, परंतु तुम्ही आज पंतप्रधान महोदयाकडे जाऊन आलात, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या अनुदानाची मागणी त्यांच्याकडे केली नाही. फक्त आम्हाला तुमच्याकडून इतकीच अपेक्षा आहे की तुम्ही ज्यावेळेस 2019मध्ये कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना न्याय दिला होता तोच न्याय इथल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मिळावी इतकीच अपेक्षा आम्हा सर्व मराठवाड्यावासियांना आणि इथल्या पूरग्रस्त शेतकरी आणि बाधितांना आहे.